मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। तर या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिना मिळणार आहे। परंतु कोणत्या महिलांना हे 1500 रुपये प्रति महिना मिळणार नाही, म्हणजे कोणत्या महिला यासाठी अपात्र आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। मित्रांनो आणि माता भगिनींनो, या योजनेची अपात्रता आपण या ठिकाणी पाहत आहोत की कोणत्या महिला या योजनेकरिता अपात्र ठरतील। तर त्यामध्ये ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, तर अशा महिला याकरिता अपात्र ठरतील। म्हणजेच 2,50,000 रुपयांपेक्षा कमी या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला आणावा लागणार आहे। त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल, तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरतील। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरतील। परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी मात्र अपात्र ठरणार नाहीत। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल, तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरतील। म्हणजेच पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी मिळत असतील, तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरतील। आणि राहिली गोष्ट आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेची आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची, तर याबाबत यामध्ये कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही। या संदर्भात तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करावी लागेल। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरतील। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, तर अशा महिला सुद्धा अपात्र ठरतील। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, तर अशा महिला अपात्र ठरतील। म्हणजेच जर एका राशन कार्डमधील एका महिलेला लाभ घ्यायचा असेल, परंतु त्यांच्या राशन कार्डमधील इतर सदस्यांची मिळून जर 5 एकरपेक्षा जास्त जर जमीन या ठिकाणी भरत असेल, तर त्या महिला या ठिकाणी अपात्र ठरतील। एका राशन कार्डमध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असायला नको। त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने फक्त ट्रॅक्टर वगळून, तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी जर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत, तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी याचा लाभ घेता येणार नाही। तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्या कुटुंबात या ठिकाणी ट्रॅक्टर आहे परंतु इतर 4 चाकी वाहने असतील, तर त्यांना या ठिकाणी लाभ घेता येणार नाही, फक्त ट्रॅक्टर असलं तरी चालते। तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेची पात्रता व अपात्रता आपण या ठिकाणी जाणून घेतली। या अपात्रतेमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा। अधिक माहितीसाठी तुम्ही तहसील कार्यालयात या ठिकाणी भेट देऊ शकता। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।